नमस्कार. खरं आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये आता जी आपली सीईटी सेलची कॅप ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते तिथपासून ती जोपर्यंत तुमचं कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत जेवढी डॉक्युमेंट्स लागतात ती सगळी आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, ही जी डॉक्युमेंट्स आहेत ती तुम्ही अप्लाय तर केली असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण अप्लाय केले नाही त्या या डॉक्युमेंट्सला अप्लाय नक्की करा. कारण का वेळ खूप कमी शिल्लक आहे. काही डॉक्युमेंट्सला जास्त वेळ लागतो. दुसरं, जर डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर चेक करा की डॉक्युमेंट्स व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आहे की नाही, त्याच्यावरची डेट आहे, व्हॅलिडिटी आहे ती योग्य आहे की नाही हे चेक करा. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट, मला इतकंच वाटतं की एखादं डॉक्युमेंट नसण्यामुळे तुमच्या ॲडमिशनवरती काहीही परिणाम होता कामा नये. मला इतकंच सांगायचं आहे की गेली 2 वर्ष आम्ही बघतोय भरपूर केसेस अशा होतात की जी विद्यार्थ्यांची काही डॉक्युमेंट्स असतात, उदाहरणार्थ कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल, ही मिळायला भरपूर वेळ लागतो. मग सीईटी सेल काय करतं, तुम्हाला वेळ पण देतं की तुम्ही इतक्या वेळेत ही डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये सबमिट करू शकता की सीईटी सेलच्या पोर्टलवरती अपलोड करू शकता. तरीसुद्धा विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट ज्यावेळी मिळत नाहीत त्यावेळी सीईटी सेल अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओपनमध्ये कन्वर्ट करतं. म्हणजे विचार करा, तुम्हाला तुमची कॅटेगरीचा बेनिफिट असून सुद्धा फक्त ते डॉक्युमेंट नसल्यामुळे तुम्ही ओपन कॅटेगरीची फीज भरता, ओपन कॅटेगरीच्या कट ऑफमध्ये कॉम्पीट करत असता. मग याचाच अर्थ काय, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे की सगळे डॉक्युमेंट्स तुमचे व्यवस्थित रेडी ठेवायचे. आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत, मी काय करेल, आता पहिले जे कॉमन डॉक्युमेंट्स आहेत ते सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागतात. ओपन, ओबीसी, एससी वगैरे जे पहिले आहेत, जे कॉमन डॉक्युमेंट्स मी सांगतो. एक आहे एसएससी रिझल्ट, 10वीचा तुमचा रिझल्ट असणार आहे. एचएससी रिझल्ट, 12वीचा रिझल्ट. त्यानंतर एचएससीचं लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्यावेळी आता तुमची 12वी कंप्लीट होईल त्यानंतर जे कॉलेजकडून लिव्हिंग सर्टिफिकेट मिळतं ते इम्पॉर्टंट आहे. तिसरं आणि चौथं डॉक्युमेंट आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन, डोमिसाईल सर्टिफिकेट. आता कॉमन एक डॉक्युमेंट म्हणजे तहसील ऑफिसमध्ये जनरल एक डॉक्युमेंट मिळतं ज्याच्यावरती लिहिलं असतं डोमिसाईल सर्टिफिकेट अँड एज, डोमिसाईल एज अँड नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. ते म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट असतं. तर ऑर काय आहे, तर तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट पण चालू शकतं किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट पण चालू शकतं. हे डोमिसाईल सर्टिफिकेट इतकंच सांगतं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्मलेले आहात आणि महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहात. त्यानंतर तुमचं आधार कार्ड लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेट 1 किंवा 3 वर्षाचं काहीही चालू शकतं. त्यानंतर असणार आहे ते तुमचं आधार लिंक्ड बँक पासबुक. म्हणजे आधार लिंक हे आत्ता लागत नाही, परंतु ते काढून ठेवा. कारण का पुढे ज्यावेळी कॉलेजमध्ये जाल आणि तुम्हाला स्कॉलरशिपला वगैरे महाडीबीटीच्या वरती अप्लाय करावं लागेल त्यावेळी गरजेचं होईल. त्यानंतर तुमचं जेईचं आणि सीईटीचं स्कोअर कार्ड, ही जी आहेत ना, ही कॉमन डॉक्युमेंट्स आहेत जे सगळ्या विद्यार्थ्याला लागतात. त्यानंतर आता गॅप सर्टिफिकेट, जे विद्यार्थी ड्रॉपर आहेत किंवा ज्यांनी रिपीट केले, ज्यांचा शैक्षणिक खंड पडलाय, मग अशा विद्यार्थ्यांना काय लागतं तर गॅप सर्टिफिकेट लागतं. गॅप सर्टिफिकेट सिम्पली एक 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवरती इतकंच लिहिलं असतं की या विद्यार्थ्यांनी या वेळेमध्ये गॅप घेतलेला आहे, त्याने इतर कुठेही ॲडमिशन घेतलेलं नाही आहे, त्यामुळे त्याला पुढील शिक्षणात काहीही प्रॉब्लेम येऊ नये इतकं 100 रुपयाचा जो स्टॅम्प असतो. कोणत्याही नजदीकच्या तुम्ही जर महाईएससी केंद्रात वगैरे गेलात ना किंवा तर तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट ते बनवून देतील. ठीक आहे, ही होती कॉमन डॉक्युमेंट्स. आता एक कॉमन डाऊट येतो की काही डॉक्युमेंट्सवरती विद्यार्थ्यांची नावं वगैरे किंवा स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाल्यात. घाबरायची काहीही गरज नाही. जर एखाद्या डॉक्युमेंटमध्ये किंवा नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे तर तुम्ही एक 100 रुपयाचं ॲफिडेविट स्टॅम्प बनवू शकता ज्याच्यावरती मेन्शन केलं आहे की दोन्ही नावाची व्यक्ती ही एकच आहे, इतकं मेन्शन केलं असतं. त्याच्यावरती तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे जर नेममध्ये काही मिस्टेक्स वगैरे असतील ना तर तुम्ही इतकंच करा की 100 रुपयाचं ॲफिडेविट बनवून ठेवा. ठीक आहे, आता येतो स्पेसिफिक कॅन्डिडेटसाठी एक्स्ट्रा कोणती डॉक्युमेंट्स लागतात. मी पहिली सांगितली जी सगळ्या विद्यार्थ्यांना लागणारे डॉक्युमेंट्स आहेत. आता जे विद्यार्थी ओबीसी किंवा एसबीसी कॅटेगरीमधून बिलॉंग करतात त्याच्यासाठी एक्स्ट्रा डॉक्युमेंट काय आहे, तर एक आहे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि आहे नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर हे व्यवस्थित 31 मार्च 2000 म्हणजे नॉन क्रिमिलियर असू दे ते 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असावं. त्याच्यावरती व्हॅलिडिटी असते ती चेक करा. जुनं नॉन क्रिमिलियर वगैरे चालणार नाही आहे. त्यामुळे ओबीसी आणि एसबीसी विद्यार्थ्यांनी इतकीच काळजी घ्यायची. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर. त्यानंतर एनटी आणि व्हीजीडीटी वगैरे कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी काय लागणार आहे, एक कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि पुन्हा नॉन क्रिमिलियर तुमच्यासाठी अप्लाय येणार आहे. आणि एससी आणि एसटी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय डॉक्युमेंट्स आहेत, एक कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असणार आहे. आता जे विद्यार्थी मराठा किंवा ओपन कॅटेगरीमधून येतात, एक तर तुमच्याकडे ऑप्शन काय होता गेल्या वर्षीपर्यंत, तर तुमच्याला EWS मधून अप्लाय करता येत होतं. परंतु
यावर्षी महाराष्ट्र सरकारनं काय केले की EWS जो दाखला असतो महाराष्ट्र शासनाचा तो त्याने देणे बंद करून टाकले. ठीक आहे. मग एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा किंवा लक्षात ठेवा, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून मराठा समाजामधून बिलॉंग करतात अशा विद्यार्थ्यांना इतकंच आहे की तुम्हाला EWS सर्टिफिकेट आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं मिळणार नाही आहे. मग तुमच्यासाठी त्यांनी काय केले ते SEBC सर्टिफिकेट त्यांनी चालू केलं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, ही SEBC सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल ही 2 सर्टिफिकेट तुम्हाला अप्लाय करून ठेवायचे आहेत. खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोय, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून मराठा समाजामधून बिलॉंग करतात अशा विद्यार्थ्यांनी SEBC सर्टिफिकेट प्लस जे तुमचा नॉन क्रिमिनल आहे याला अप्लाय करून ठेवा. अजून CET सेलकडून ऑफिशियली काही एक माहिती नाही आहे की यावर्षी SEBCचा सुद्धा कट ऑफ ते ॲड करायला, परंतु मला वाटतं की महाराष्ट्र शासनाने इतर ज्या भरती वगैरे असतात पोलीस भरती वगैरे यामध्ये या गोष्टी अप्लाय केलेल्या आहेत. त्यामुळे CET सेलसुद्धा या गोष्टी नक्की अप्लाय करणार आहे. इतकंच करा की तुम्ही तुमचं SEBC सर्टिफिकेट प्लस जे तुमचं नॉन क्रिमिनल आहे ते तुम्ही अप्लाय करून ठेवा. आता जे विद्यार्थी मायनॉरिटी कॅटेगरीमधून बिलॉंग करतात अशा विद्यार्थ्यांसाठी एकतर तुमची LC जी आहे त्याच्यावरती लिहिलेलं असतं की याची मायनॉरिटी काय आहे. मायनॉरिटीमध्ये 2 प्रकार आहेत, लिंग्विस्टिक आणि रिलिजियस. मग त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं. जर तुमच्याकडे LC सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला प्रोफॉर्मा ओ नावाचं एक डॉक्युमेंट मिळतं जे तहसील कार्यालयामधून तुम्ही मिळवू शकता. हे झालं मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी. जर PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट असेल तर तुमच्यासाठी PWD सर्टिफिकेट लागतं जे तहसीलदारनं वगैरे इश्यू केले जातं, ते ऑफिशियल हवं. त्यानंतर जे विद्यार्थी ऑर्फन कॅन्डिडेट्स आहेत, ऑर्फन कॅन्डिडेटसाठी ऑर्फन सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर डिफेन्स कोटा. आता जनरली बघाल ना डिफेन्स कोटामध्ये 3 प्रकार आहेत, डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3. यासाठी एकतर डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट तुम्हाला लागतं आणि डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं. आता जे डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट असतं ते प्रोफॉर्मा C मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, त्याचा जो फॉर्मॅट आहे तो तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं की हा जे पेरेंट्स आहेत ते म्हणजे महाराष्ट्रामधून बिलॉंग करतात. कारण आजचा जो व्हिडिओ आहे ना ही कम्प्लिटली तुमची जी डॉक्युमेंट्स असणार आहेत त्याबद्दल होता. आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढे डॉक्युमेंट्स सांगितले ते नक्की अप्लाय करा. डॉक्युमेंट्सला वेळ लागतो, इलेक्शन चालू आहेत, काही ऑफिसर्सला गव्हर्नमेंट म्हणजे इलेक्शन्स ड्युटीवरती पाठवलेलं असतं. मला वाटतं की जर तुम्हाला डॉक्युमेंट्सला वेळ लागत असेल तर तुम्ही काय करा की तुमच्या घरच्यांना वगैरे तिथं पाठवा. ऑफिशियली काय होतं की काही विद्यार्थी काय करतात की स्वतः वगैरे जाऊन चक्कर वगैरे मारतात. पेरेंट्सला सोबत घेऊन जा, त्यांना विचारा की डॉक्युमेंट्स वगैरे कधी मिळणार आहेत. म्हणजे लवकरात लवकर एकदा तुमच्या हातात डॉक्युमेंट आले ना तर तुम्हाला CETच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे पहिली जी स्टेप असते ज्यावेळी तुमचा रिझल्ट लागतो, पहिली स्टेप असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ज्याच्यामध्ये डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावी लागतात आणि ती जी ओरिजिनल कॉपी असते डॉक्युमेंटची ती FC सेंटरवरती घेऊन त्यांचा तिथे व्हेरिफिकेशन होतं आणि त्याच्यावरती ते स्टॅम्प देतात. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ होता ना हा कंप्लीट तुमच्या डॉक्युमेंटच्या लिस्टबद्दल होता. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ येथेच थांबवतो. धन्यवाद.